नमस्कार मंडळी, आज आपण करतोय कैरीचं लोणचं. आजचं लोणचं करताना आपण पद्धत थोडी वेगळी वापरलेली आहे, परंतु या पद्धतीने केलेलं लोणचं वर्षभर टिकतं, चवीलाही उत्तम लागतं आणि करायला अतिशय सोपं आहे. चला सुरुवात करूया. यासाठी मी 1.5 किलो कैऱ्या घेतल्या होत्या. त्यातला बाठा वगैरे जाऊन म्हणजे फक्त फोडी माझ्या अर्धा किलो आहे, त्या प्रमाणात मी हे प्रमाण सांगितलं आहे. तर आपण लोणच्याच्या ताज्या कैऱ्या आणायच्या, 2 ते 3 तास आपण पाण्यात ठेवायच्या. नंतर कैऱ्या छान पुसून घ्यायच्या आहे. आंबेफोडी असेल तर आंबेफोडीच्या साहाय्याने फोडून घ्या, नसेल तर चिरून घेतल्या तरी चालेल. चिरलेल्या कैऱ्या आपण 2 तास उन्हात ठेवायच्या आहे. ऊन येत नसेल तर एखाद्या कॉटनच्या कपड्यावर त्या अंथरायच्या आणि 2 ते 3 तास आपण 3 ते 4 तास आपण फॅनखाली सुकू द्यायच्या आहे. इथे आपण धणे घेतले, हे अर्धी वाटी आपण धणे घेतलेले आणि धणे आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण इथे बडीशेप घेतली आहे पाववाटी. ही पाववाटी बडीशेप पण अगदी मंद गॅसवर आपण भाजून घ्यायची आहे. बडीशेप धणे भाजताना त्याचा छान सुवास येईपर्यंत भाजायचं आहे, रंग मात्र बदलू द्यायचा नाही. त्यानंतर मीठ घेतलेलं आहे, तर अर्धी किलो जर कैरी असेल त्याला 60 ग्रॅमच्या आसपास मीठ लागतं. 50 ते 60 ग्रॅम म्हणजे आपली अर्धी वाटी मीठ लागतं. मीठ पण छान भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातला जो ओलावा असतो तो निघून जातो आणि वर्षभर लोणचं टिकतं. त्यानंतर आपण इथे घेतलेली आहे मोहरी. आता गोड लोणचं करतोय ना, तर मोहरीचं प्रमाण कमी घेतलं आहे. तिथं अगदी 2 पोहे खायचे चमचे आपण मोहरी भाजून घेतली. त्यानंतर 1 चमचा घेतली मिरे, अर्धा चमचा घेतली आपण लवंग आणि पाव चमचा घेतली आहे आपण मोहरी. हे सगळं आपण मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे पण आपण भाजून घेतले. आता हे सगळं साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे, पण फार बारीक पूड अशी करायची नाही आहे. आता आपल्या कैऱ्या घेतल्या आणि कैऱ्यावर आपण हा मसाला घालून घ्यायचा आहे. मसाला घातल्यावर आपण त्याबरोबर मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. आणि लोणचं करताना लक्षात ठेवायचं, आपली सगळी भांडी एकदम कोरडी हवी. चमचा किंवा आपण ज्या भांड्यात लोणचं करतोय ते सगळं कोरडं हवं, तर आपलं लोणचं व्यवस्थित टिकतं सुद्धा. 1 चमचाभर हळद घातली आणि 1 चमचाभर लाल तिखट घातलं आहे. तुम्हाला लाल तिखट म्हणजे मिरची पावडर घातलेली आहे. मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, कैऱ्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. जर अर्धा किलो कैरी असेल त्याला 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे मी, आणि हा गूळ पण व्यवस्थित यामध्ये सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. आता बरणी जी आहे ना, ती चिनी मातीची किंवा काचेची बरणी घ्यायची आहे. ती छान धुवून घ्यायची. उन्हात मी छान वाळवून घेतलेली आहे. व्यवस्थित बरणी कोरडी झाली पाहिजे. आता ही उन्हात छान कोरडी झालेल्या बरणीत आपण आधी थोडा मसाला टाकायचा आहे, नंतर फोडी टाकायच्या आहे. पूर्ण बरणी भरून घ्यायची आहे त्याची. त्यानंतर एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे, त्याचा आपण दादरा बांधायचा म्हणजे एखाद्या फडक्याने त्याला बांधायचं आहे आणि 2 ते 3 दिवस उन्हात ठेवायचं. ऊन सकाळ संध्याकाळ असेल तर सकाळ संध्याकाळ फक्त 4 ते 5 दिवस ठेवावं लागते. आता मी बघा सकाळ संध्याकाळ ऊन येतं म्हणून 4 ते 5 दिवस आपण उन्हात ठेवली आहे आणि बघा मस्तपैकी आपलं लोणचं मुरून आलं आहे. रंग बघा कसा मस्त झालेला आहे. आता याला टाकायचं राहिलं तेल. तर तेलाचं प्रमाण पण याला अतिशय कमी लागतं. ते तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं, पण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही आहे. म्हणजे त्याचं तापमान असं असलं पाहिजे की आपण त्यात मोहरी किंवा मेथी टाकली ना, ती तळली गेली पाहिजे परंतु जळायला नको इतपत त्याला आपण थंड करून घ्यायचं आहे. बघा आता मी मोहरी टाकली, छोटे छोटे बुडबुडे येतात ते, तर मोहरी यामध्ये होऊ द्यायची आणि त्यानंतर टाकायचा हिंग. हिंग घेताना नेहमी आपण खडा हिंग किंवा हिरा हिंग घ्यायचा आहे. बांधाणी हिंग घ्यायचा नाही, बांधाणी हिंगाने सुद्धा लोणचं खराब होतं. तर मी इथं हिरा हिंग घेतलेला आहे. हिंग घालायचा आहे मस्त, तो पण छान आपल्या यामध्ये फुलून आला आहे. आता तेल पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर लोणच्यामध्ये तेल घालायचं आहे. तर हे तेल घालून घेतलेलं आहे आणि मस्त आपलं लोणचं तयार आहे. असं हे लोणचं नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.